तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर तुम्हाला आज एक अशा ॲप्लिकेशन विषयी मी माहिती देणार आहे जे की भारत सरकार म्हणजे रेल्वे द्वारा ही ॲप्लिकेशन लॉन्च केलेली आहे। आणि हे ॲप्लिकेशन जर तुम्ही आता प्ले स्टोअरवर डाउनलोड करायला गेला तर तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो, अर्ली ॲक्सेसचा एरर येतो। तर हा एरर कशा पद्धतीतून सॉल्व्ह करायचा आणि तुम्ही ही ॲप्लिकेशन कशी डाउनलोड करू शकता संपूर्ण डिटेल्स मी सांगणार आहे। आणि ही ॲप्लिकेशन तुम्हाला सांगतो कशासाठी वर्क होते आणि ह्या ॲप्लिकेशनचा अर्थ काय, म्हणजे की हे ॲप्लिकेशन कशासाठी चालणार आहे आणि ह्या ॲप्लिकेशन जी की लॉन्च झाली ही कुणासाठी बेस्ट राहणार हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर ही ॲप्लिकेशन काम कशा पद्धतीतून करते आणि ह्या ॲप्लिकेशनचा फायदा काय ते सुद्धा सांगतो। तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर प्रत्येकाने ही ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करून घ्या, कारण की रेल्वेचे तुम्हाला यात सगळी डिटेल्स भेटणार आहे, जे की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार ते सुद्धा तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून घ्या आणि त्यानंतर समजा इथून बघू शकता की ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायला गेल्यानंतर दिस इज एरर ॲक्सेस प्रोग्राम इज करंटली फुल हा एरर येत आहे। हा एरर येतो कशाने सगळ्यात पहिले तर समजून घ्या। हे जी की ॲप्लिकेशन जी काय तुम्ही जर डाउनलोड करायला गेलात तर आता तुम्हाला हा एरर येत असणार आहे। तर ही ॲप्लिकेशन डाउनलोड कशी करायची, कशा पद्धतीतून डाउनलोड होऊ शकतं आणि हे ॲप्लिकेशन यूज कशा पद्धतीतून करायचं सगळं काय तुम्हाला सांगतो। जसे खाली बघू शकता त्यांनी फोटोज टाकलेत तर तुम्हाला मी एक्सप्लेन करून प्रत्येक फोटोमध्ये काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो, कारण की अजूनपर्यंत माझ्यासोबत सुद्धा ही ॲप्लिकेशन अवेलेबल नाही। ओके, ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस मी व्हिडिओ नक्की सांगेन। सगळ्यात पहिले तर ह्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही काय काय करू शकता। एक तर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर पहिली तर गोष्ट जेवण तुम्ही ऑर्डर करू शकता, बघू शकता इथे। दुसरी गोष्ट आहे तुम्ही ऑनलाईन तिकीट सुद्धा करू शकता। तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचे, ट्रेन आता लाईव्ह कुठे आहे संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता ह्या ॲप्लिकेशनच्या द्वारे, कारण की ॲप्लिकेशनची आता डाउनलोड जास्त प्रमाणात सुद्धा झालेले आहेत। दुसरी गोष्ट बघू शकता इथे सगळी डिटेल्स लिहिलेली आहे, जे की अन्न ऑर्डर करू शकता। त्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या की तुम्ही इथून ज्यावेळेस प्ले स्टोअर जाऊन सर्च करशील त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे। संपूर्ण ट्रेनची डिटेल्स आहेत ती तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन्समध्ये भेटणार आहे। बघू शकता जे की सगळं काय तुम्ही डिटेल्स येथे भरू शकता, जसे की बघू शकता डेट आहे, टाइम, कधी किती वाजता कुठली रेल्वे निघते, कितीला कुठं आहे, सगळी डिटेल्स तुमच्या मोबाईलमध्ये भेटणार आहे। सर्वात इम्पॉर्टंट मला एक गोष्ट यांची आवडली की तुम्ही रेल्वे लाईव्ह कुठं आहे, आता सुद्धा कुठल्या ठिकाणावर आलेले संपूर्ण तुमच्या मोबाईलमधून सुद्धा माहिती करून घेऊ शकता। जे की तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर बघू शकता इथून बुकिंग सुद्धा तुम्ही ह्या ॲप्लिकेशनच्या द्वारे घर बसल्या करू शकता। ह्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत ते इझिली करू शकता, जे की बघू शकता सगळं टाइम टेबल डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला या ॲप्लिकेशन्समध्ये भेटणार आहेत। सगळ्या रेल्वे स्टेशनचे जे की टाइम टेबल असेल ते सुद्धा तुम्हाला इथून भेटणार आहे। आणि हे रेल्वेने जे की ॲप्लिकेशन आहे हे लॉन्च केलं आहे, पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम येत आहे, जे की ॲप्लिकेशन आता डाउनलोड केल्यानंतर जे की डाउनलोड होत नाही। 10,000 लोकांनी ही ॲप्लिकेशन डाउनलोड केले आतापर्यंत। जर तुम्हाला ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची असेल तर कशी करू शकता, जसं की बघू शकता तुम्ही जर गुगलवर जरी सर्च केलं, समजा तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची असेल तर ॲप्लिकेशनचं नाव जरी तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार। जे की बघू शकता इन्स्टॉलचं इथे ऑप्शन येत आहे, जर इन्स्टॉलवर तुम्ही क्लिक केला तर पुन्हा मला तो एरर येत आहे। तर हा एरर येण्याचं कारण काय, ही आता सध्या ॲप्लिकेशन बीटा प्रोग्राममध्ये म्हणजे ॲप्लिकेशन कशी वर्क करते, कशा पद्धतीतून ॲप्लिकेशन वर्क करते, का कुठे प्रॉब्लेम येतो, काही बग्स आहेत का, हे सगळं ह्याच्यात टेस्टिंग चालू आहे। त्यात फक्त 10,000 लोकांनी डाउनलोड करून घेतलं आहे, ते फक्त टेस्टिंग करत असेल, म्हणजे ही ॲप्लिकेशन वर्क होते का नाही ह्या सगळ्या गोष्टी ते करत असणार आहेत। त्यामुळे हे बीटा प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला जे काय दिस इज एरर ॲक्सेस प्रोग्राम इज करंटली फुल हे ऑप्शन येत आहे। आणि नंतर जे काही तुम्हाला ही ॲप्लिकेशन ज्यावेळेस वाटेल की प्रॉपर वर्क करत आहे त्यानंतर ही प्ले स्टोअर ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस तुला डाउनलोडचं बटन येईल। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर 100% ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। फक्त इतकीच ह्या ॲप्लिकेशनविषयी माहिती होती। ज्यावेळेस माझ्याजवळ ही अवेलेबल होईल त्यावेळेस डिटेल्समध्ये आणखी व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।